लेखक मिलिंद दादा मात्र हा संपूर्ण लेखाजोखा आमच्या समवेत घेऊन येतील। आणि या फायनलचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन ऑफ द एक्सपिरियन्स कॅम्पेनियन फ्रॉम टीम देसाई बी मोरेश्वर टीम मोरेश टीम चा खरं तर हा सरसेनापती मोरेश्वर यांना आपण सन्मानित करतोय। एक्सपिरियन्स कॅम्पेनियन चला आणि मिलिंद दादा पाटील हे आमचे गुणलेखक आहेत, ते लेखाजोखा आमच्यापर्यंत जरूर सुपूर्त करतील आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मॅन ऑफ द सिरीज, फोर्थ, थर्ड, सेकंड अँड चॅम्पियन टीम या सर्वच बक्षिसांचं वितरण आज आपण करणार आहोत। सो वेलकम टू मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी। नुकताच आपण पाहिला जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली आयोजित जय हनुमान चषक 2024 चा 4 दिवसांचा हा दैदिप्यमान सोहळा। 4 दिवस 32 संघ आणि 32 संघांपैकी 4 संघ आपणास पाहावयास मिळाले, ज्यांनी आपली गुणवत्ता सादर करत असताना या स्पर्धेमध्ये बक्षीस पटकावलं। अर्थातच आपण त्याच संघांच्या माध्यमातून दरम्यान आपण उत्कृष्ट बक्षिसांचं वितरण सुद्धा करणार आहोत, म्हणजेच इंडिव्हिज्युअल परफॉर्मर्स आपण जे काही डिस्ट्रीब्यूट करू ते मात्र नक्कीच ते नामांकन आपण या पहिल्या 4 टीम मधूनच करणार आहोत। पुन्हा एकदा ऑर्गनाइज कमिटी मेंबर्सच्या वतीनं सर्वच समावेशक सर्व संघांचा आम्ही आभार व्यक्त करू आणि काही क्षणामध्येच मेन प्राइज डिस्ट्रीब्युशनला आम्ही प्रारंभ करू। तत्पूर्वी पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन, जे संघ जिंकलेत त्यांचं अभिनंदन, परंतु जे संघ परास्त झालेत त्यांना मात्र पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील। आज या खेळाचा आनंद आम्ही जरूर घेतलाय। टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खरे पाहता ग्रामीण टेनिस क्रिकेटचा हा मनमुराद आनंद वेगवेगळ्या प्रादेशिक क्षेत्रामधील वेगवेगळे संघ आपण पाहिले आणि प्रत्येकाचा वेगवेगळा रंग खेळ आपण पाहिला। देसाई संघाचे पॅकर धीरज गरगरे सर यांना मी विनंती करू की आपण धीरज सर या आपण या खरं तर पुरस्कर्ते आहात या संघाचे आणि आम्ही विनंती करू की आपण लगेच या स्टेजशी संपर्क साधा, आपला आम्ही सन्मान करू इच्छितो। तुमचा संघ जिंकलाय आणि देसाई बी या टीमचे पुरस्कर्ते धीरज सरांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावर करतोय। वेलकम, वॉर्म हार्टेड अँड मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स। अभिनंदन तुमचं आणि तुमचा संघ जिंकलाय। फार छान खेळ झाला। खरं तर प्रत्येकाने तुमच्या क्रिकेटच्या खरं तर या खेळाडूंचा प्रत्येकानं मनमुराद आनंदही घेतलाय। चला आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे आणि पहिले अनाउन्समेंट आम्ही करू। चला ऑर्गनायझर्स आपण इथे या फ्रेम मध्ये या, महेश भाऊ या फ्रेम मध्ये या, समोर कॅमेरा आहे। आपण आज बऱ्याच खरं तर भरपूर मेहनत सर्वांचीच राहिली आहे आणि प्रचंड मेहनतीतून साकारलेली ही संकल्पना अखेरीस आपण पाहिली। 4 दिवसांचा सोहळा आपण नुकताच संपन्न केला। प्रत्येकाची मेहनत फळास लागली आणि यशस्वी ही स्पर्धा मात्र सुनियोजित हे आयोजन आपल्याला पाहायला मिळालं। बरोबर इन टाइम आपण आहोत आणि
पहिली अनाउन्समेंट आम्ही जरूर करू. तत्पूर्वी पुन्हा एकदा सर्व संघांचं अभिनंदन. कॅमेरा सेट झाला की आम्हाला लगेच सांगा. या स्पर्धेमधील 4 संघ जे जिंकले त्यांचं अभिनंदन. ज्यांना मात्र खरं तर वैयक्तिक बक्षिसे मिळणार त्यांची अनाउन्समेंट आम्ही करणार आहोत. त्याच्यामध्ये बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर अँड मॅन ऑफ द सिरीज. फर्स्ट अनाउन्समेंट इज बेस्ट आउटस्टँडिंग फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. 6 कॅचेस विथ द फील्ड. टीमचं नाव आहे वलवली. खिलाडूचं नाव आहे रत्नदीप. रत्नदीप ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. एक आकर्षक ट्रॉफी रत्नदीप साठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. आपल्याच प्रभागातील विशाल पाटील दादांना मी विनंती करू की आपण पुढे यावं. या आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतोय. विशाल दादा पाटील जे एक क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू सुद्धा आहेत. अभिनंदन रत्नदीप. छान खेळ झाला. 6 विकेट्स, 6 झेल ज्यानं टिपले. त्यानंतर नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही करू. बेस्ट बॉलिंग अनालिसिस विथ द बॉल. बेस्ट बॉलिंग अनालिसिस या स्पर्धेमध्ये तब्बल 6 विकेट्स ज्यानं संपादित केले आणि मोठमोठ्या फलंदाजांना खरे पाहता त्यांनी 4 मुंड्या चित केलं. आज त्यानं भरपूर इम्प्रेसिव्ह केलंय. बेस्ट बॉलर या स्पर्धेतला कोण असू शकतोय? उत्कृष्ट गोलंदाज. 6 विकेट ज्याच्या खात्यामध्ये आहेत. हु विल बी? एनी गेसेस? द नेम इज इमर्जिंग प्लेयर, अ यंग ब्रिगेड. टीम आहे मोसारे. खिलाडूचं नाव आहे फ्रंटलाईन बॉलर मिस्टर कुणाल पवार केपी. 6 विकेट इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल. सिनियर खेळाडूंनी दिलेली दाद, त्यांच्याकडनं मिळालेली प्रेरणा आणि त्या प्रेरणेतनं आज हा खेळाडू आपल्याला मात्र चमकताना पाहायला मिळाला. अभिनंदन. उपसरपंच सन्माननीय कृष्णा भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करू इच्छितो. खूप छान खेळ झाला. कुणालने आता थोडं बोलायला पाहिजे. काय वाटतंय टीम मोसारे? कुणालने बोलायला पाहिजे ना. कुणालची गोलंदाजी आपण पाहिली. अभिनंदन कुणाल तुझं. यानंतर बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये ज्याच्या बॅटमधनं तब्बल 92 धावा आम्ही पाहिल्या. कोण आहे या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज? हु विल बी? या रेसमध्ये अनेक नामवंत फलंदाज होते आणि उत्कृष्ट फलंदाजाचं नामांकन जात आहे. आणि गेसेस? बेस्ट बॅटर विकास पाटील, आकाश पाटील. पाटीलच आहे. नाव आहे आकाश पाटील देसाई बी. 92 धावा. बेस्ट बॅटर कॅटेगरी. आणि राहुल स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही एक बॅट आणि त्याचबरोबर एक सन्मानची आकर्षक ट्रॉफी, जय हनुमान चषक, उत्कृष्ट फलंदाज देसाई संघाचे पॅकर धीरज सरांच्याच शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. समोर कॅमेरा तुम्हाला पाहतोय. उत्कृष्ट फलंदाज, एक बॅट आणि त्याचबरोबर ही अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी. खेळाडूचं नाव आहे आकाश पाटील. जबरदस्त खेळ आकाश. लांबच लांब, उंचच उंच षटकार आणि जबरदस्त त्याची खेळी आपण पाहिली. नेक्स्ट अनाउन्समेंट आकाश भाऊ. बेस्ट मॅन ऑफ द सिरीज सायकल कुणाला मिळणार? घेऊया आपण की ठेवूया थोडं सस्पेन्स? चला 4 क्रमांक टीमचं नाव आहे. प्रॉपर टीमचं नाव आमच्यापर्यंत द्या. 4 क्रमांक
चतुर्थ क्रमांक मोह कोलीवाडा, कॅश प्राइज 15,000 रुपये आणि अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करू. मोह कोलीवाडा पहिल्या दिवसामध्ये धडक मारलेला, सुपर 4 मध्ये धडक मारलेला संघ जो चमकला आणि आज बक्षीस स्वीकारत असताना पाहुण्यांना विनंती करू की आपण मध्यभागी आलात तर फार छान. चतुर्थ क्रमांक, कॅश प्राइज 15,000 रुपये, अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्या टीम मोह कोलीवाडा या टीमसाठी. या टीमने सुद्धा राहुल स्पोर्ट्सच्या माध्यमातून ज्या टी शर्ट्स मात्र मॅन्युफॅक्चर केल्या गेल्यात त्याच टी शर्ट्स त्यांनी परिधान केलेत. कॅप्टन चर्चा करतील. अभिनंदन मोह कोलीवाडा टीम. काय सांगशील एकंदरीत ही स्पर्धा, तुमचा अनुभव? आयोजकांची मेहनत दरवर्षी सालाबादप्रमाणे आपण पाहतच असतो. यावर्षी काहीसं नवीन 4 दिवसांचा फॉर्मॅट, 32 संघ आणि एका बक्षिसाला पात्र ठरणारी तुमची टीम, जिथे आपण पाहिलं चांगला खेळ झाला. एकंदरीत कसं वाटतं आणि काय आहे तुमचा अनुभव? टुर्नामेंट तर इथं खूप चांगलेच होते. दरवर्षी आमची एंट्री म्हणजे घेत असतात, त्याबद्दल आयोजकांचे पण धन्यवाद. आणि आम्ही शेवटला लॉस झालो काय फरक नाही पडत, कारण त्याच गोलंदाजाने आम्हाला इथपर्यंत ट्रॉफीपर्यंत म्हणजे पूर्ण टीमने पण त्यांनीच जेव्हा 12 धावा डिफेन्स केलेला आणि आज त्यांनी 16 धावा दिल्या, त्याबद्दल आम्हाला काय वाटत नाही, कारण त्याच्यामुळे एवढ्यापर्यंत पोहोचलो. चांगली भावना व्यक्त केली आहे. खरं तर पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा असतील आणि अभिनंदन. यू जॉईन्स द पार्टी. थर्ड प्राइज आपण जरूर पाहताय. थर्ड प्राइज कॅश प्राइज 15,000 रुपये आणि टीमचं नाव आहे टीम वलवली. चला आपण या सदस्य टीम वलवली. आता वलवली की वलवली हा एक प्रश्नचिन्ह सुद्धा आपण जरूर विचारूया खेळाडूंना. आमच्या नवी मुंबईमध्ये तलवली हे गाव आहे, आम्ही तलवली म्हणतो, सो प्रोनाउन्सिएशन वलवली जाईल. अभिनंदन, तुमचंही 15,000 कॅश प्राइज. आणि वलवली या टीमचे पॅकर वहालचे रोशन सर जर का असतील, माझा आवाज जर का तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, रोशन सर जर का तुम्ही असाल तर या आपण या व्यासपीठावर आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि रोशन सर, माझा आवाज जर का तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आणि तुम्ही जर का असाल तर आपण या. वलवली टीम लगेच आपण आम्ही जरूर अभिनंदन करतोय. क्या बात आहे. म्हणजे 2 ठिकाणी या संघानं बाजी मारली आहे. धारणाला मात्र ही स्पर्धा, धारणाची स्पर्धा तिथे चॅम्पियन ठरलेत हीच टीम आणि इथे मात्र ते खेळायला सुद्धा उपलब्ध राहिले. वलवली टीमचं आम्ही अभिनंदन करू. थर्ड प्राइज कॅश प्राइज 15,000 आणि अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी. स्पर्धेचे प्रणेते महेश भाऊ गावंड आणि त्याचबरोबर उपसरपंच साहेब आपल्याला पाहायला मिळतील या फ्रेम मध्ये. जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली आयोजित जय हनुमान चषक 2024 थर्ड प्राइज. And a second prize, runner-up team मोसारे. सर्वांनी या टीम कॅप्टन, टीम लीडर, ऑल कॅन्डिडेट्स, सर्व सदस्य सर्वांनी या. जय भैरीदेव मोसारे पनवेल. एक सन्मान आम्ही घेतोय. विकास दादा पाटील, दादांचा सन्मान आम्ही करतोय. दादा मनापासून आभार. तुमचं नेहमी ऑर्गनाइज कमिटीला मात्र पाठबळ लाभलंय आणि खरं तर तुमचं मार्गदर्शन असंच राहील, तुमचं कॉन्ट्रीब्युशन, तुमची इन्व्हॉल्वमेंट दादांसोबत अशीच राहील आणि हे ऋणानुबंध असेच दृढ होतील यासाठी जरूर तुमचा आम्ही आभार मानतोय. या ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा मनस्वी आभार. आणि त्यानंतर टीम मोसारे या टीमला आम्ही विनंती करू की आपण जीएसटी ग्रुप तुम्ही सज्ज राहा, तुमचा आम्ही सन्मान करणार आहोत. टीम मोसारे
कॅश प्राइज जीएसटी ग्रुपच्या वतीनं आम्ही हा द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज 25,000 रुपये, 30,000 रुपये आणि अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी. येस, आणि या फ्रेम मध्ये जीएसटी ऑफिसर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सर्व खरं तर उच्च पदावर कार्यरत आहेत. जीएसटी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज 30,000 रुपये. टीमचं अभिनंदन आपण करूया. टीम मोसारे पुढच्या वाटचालीसाठी असतील. भरपूर भरपूर शुभेच्छा. सचिन, काय बोलशील? एक शेवटची बाईट त्याची टीमची, कारण त्यांनी पहिल्यांदा एंट्री केली, जिंकले सुद्धा, प्राइजही मिळालं आणि फार छान खेळही झाला. ज्यांना फार छान बोलता येतं त्यांनी थांबा एकानं. फक्त तुम्ही ऑन बिहाफ ऑफ टीम काय तुम्हाला सांगता येईल. जरूर बक्षीसही मिळाली, प्राइजही मिळालं, कॅशही मिळाली. परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की मग ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी आपलं गाव आणि आपलं गावाचं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, या महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, रायगड टेनिस क्रिकेटच्या पटलावर कसं पोहोचवता येईल ह्याच्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न असतो. कसं वाटतं एकंदरीत तुम्ही जिंकलात आणि तुमच्या या संपूर्ण कॉम्बिनेशनमध्ये भरपूर यंग जनरेशन खेळाडू आम्ही पाहिले, नवीन खेळाडू पाहिले. त्या सर्वांचं कॉम्बिनेशन फार चांगलं राहिलं. म्हणूनच द्वितीय क्रमांकाचं का होईना परंतु फार छान खेळ झाला. सर्वात प्रथम माझा या गावात मित्र आहे, त्यांनी राहुल पाटील, त्यांनी मला फोन केला की एंट्री आहे, तू खेळशील का? तर त्याला बोललो ठीक आहे आम्ही खेळू. त्यांनी आम्हाला इथं संधी दिली त्याबद्दल प्रथम त्याचं अभिनंदन. आणि मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही सतत बॅकफूटवरती पहिल्याच राऊंडला हरत होतो. आम्हाला गावातनं पण गावातली लोक म्हणायची का तुम्ही काय जाताय, काय खेळताय, पण आज पोरांनी सर्व यंग प्लेयर आहेत, त्यांनी सर्व मेहनत घेतली आणि आज सिद्ध करून दाखवलं आहे. असंच नंतर आम्ही यापुढे गावाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करू. फार छान खरं तर वक्तव्य केलं आणि आज खरं तर आपली गुणवत्ता सर्वच खेळाडूंनी सिद्ध केली आणि खरं तर ते चॅम्पियनच ठरले. खरं समोर प्रतिस्पर्धी जो संघ होता ना, देसाई संघ, हा खरं तर डोंबिवली परिसरातील एक नामांकित संघ आणि त्या संघासमोर खेळलेत, लढले, प्रयत्न केला, परंतु द्वितीय क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागलं. टीम मोसारे या टीमचं आपण अभिनंदन करूया आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी देऊया शुभेच्छा. आणि फर्स्ट प्राइज जोवर आम्ही डिक्लेअर करू तत्पूर्वी मॅन ऑफ द सिरीज आणि या सिरीजसाठी कोमल ज्वेलर्सच्या माध्यमातून ही एक गो ग्रीन मेसेज देणारी निऑन ग्रीन कलरची ही खरं तर येलो शेडेड बायसिकल आपल्याला पाहायला मिळतीये. ही बायसिकल कुणाला मिळणार? बायसिकल कुणाला मिळणार ही चर्चा 4 दिवस होत होती. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजानं जबरदस्त आपल्या फलंदाजीच्या वेगळ्या शैलीतनं सर्वच क्रीडा रसिकांना मात्र इम्प्रेस केलं, ज्याच्या बॅटमधनं धावसंख्या आम्ही पाहिली ती 94. मगाशी ही खरं तर अनाउन्समेंट झाली की 100 पूर्ण होण्यासाठी एक मोठ्या फटक्याची गरज होती, तिथे तो बाद झाला. आणि नो डाऊट देर इज ओनली वन नेम इन दिस लिस्ट. नाव आहे ए फॉर अनिकेत कोहली, मोहा कोलीवाडा, मॅन ऑफ द सिरीज. 94 धावा विथ द बॅट, फिल्डिंगचं ॲथलेटिसिझम, लीडरशिप स्किल्स, ओव्हरऑल कम्प्लीट पॅकेज प्लेअर. अनिकेतशी आम्ही थोडासा संवाद साधू. अनिकेत, सिरीज मिळाली आहे, आपण फोटोही काढणार आहोत, पण तुम्हाला कॅमेरा पाहतोय, काय म्हणशील? पहिल्या दिवसामध्ये जो खेळ झाला अफलातून, 94 धावा, एक 6 धावा जर का आल्या असत्या तर 100ही कंप्लीट झाल्या असत्या. मॅन ऑफ द सिरीज मिळाली आहे, तुला काय वाटतंय, काय असतील भावना? नक्की 100 धावा कंप्लीट झाल्या असत्या, पण मी टीमसाठी केलं होतं, तो स्वतःसाठी नव्हतं केलं, म्हणून हिट करायच्या याच्यातच होतं. काय वाटतंय? बायसिकल मिळाली आणि एकंदरीत
ही या सीझनची मला वाटतं पहिली सिरीज असावी तुझी. एकंदरीत काय भावना आहेत? मागच्या आठवड्यात बेस्ट बॅट्समॅन भेटला आणि आज सिरीज भेटली आणि मला वाटते माझी 3री का 4थी सायकल आहे आणि एक बाईक पण आहे माझ्याकडे. म्हणजे एक उत्कृष्ट खेळाडू आपल्या क्रीडांगणावर त्याची कला त्यानं सादर केली आणि त्याच्यासाठी मात्र आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवूया. आणि ही ट्रॉफी पुरस्कृत करण्यासाठी आम्ही सर्वच आमचे वाघिवली क्रिकेट क्लबचे हे सर्व सदस्य सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करू. या फ्रेममध्ये विकास दादा पाटील, या फ्रेममध्ये मिलिंद दादा पाटील, या फ्रेममध्ये खरं तर विशाल दादांना आम्ही इन्व्हाइट करू. आमचे उपसरपंच साहेब असतील, सर्वांना आम्ही विनंती करू की आपण या फ्रेममध्ये या. या सर्वांना एका छत्रछायेखाली आणणारा चेहरा म्हणजेच महेश भाऊ गावंड आणि हे फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो उत्कृष्ट खेळाडू, मॅन हू कंट्रीब्युटेड विथ द बॅट 94 रन्स, 94 धावा. थोडस एक्सप्रेस व्हायचंय. मोह कोलेवाड्याचा अफलातून खेळाडू अनिकेत, डेडिकेट करायचंय काहीतरी. आणि नक्कीच मी सायकल माझ्या म्हणजे टीमला डेडिकेट करेन, कारण टीम आहे म्हणून मी आहे. माझ्यामुळं ते नाही, त्यांच्यामुळं मी आहे. माझी जी महेशमती टीम आहे त्यांच्यामुळे. काय भावना व्यक्त केल्यात. माझ्यामुळे टीम नाही आहे तर टीम आहे आणि या टीमचा मी एक सदस्य आहे आणि म्हणूनच की काय माझी ही ओळख ही माझ्या टीमनं दिली आहे आणि म्हणूनच ही बायसिकल ज्याला ही मिळाली आहे ती खरं तर हे सर्व कलेक्टिव्ह एफर्ट्स तो टीमला डेडिकेट करतोय. अभिनंदन तुझं आणि चांगली स्पोर्ट्समनशिप स्पिरिट मेंटेन केले. चला लगेच आपण या चॅम्पियन टीम ओनली प्राइज लेफ्ट ओव्हर 60K 60,000 आणि आकर्षक चषक. चला सर्व पाहुण्यांनी या. चला टीम चे पॅकर आहेत, त्याचबरोबर ही टीम जी आपण पाहिली कल्याण डोंबिवली परिसरामध्ये ज्या टीमचा दबदबा नेहमी राहिलाय, आज आपल्या वाघिवली या परिसरामध्ये येऊन ज्या टीमनं आपली गुणवत्ता सादर केली आणि चॅम्पियन ठरलेत जय हनुमान ट्रॉफी 2024 या स्पर्धेचे विजेते जय जय हनुमान चषक या स्पर्धेचा हा खरं तर फायनल प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आपण करतो आणि अभिनंदन पुन्हा एकदा टीम देसाई बी बीइंग अ चॅम्पियन टीम 60K अँड अ ट्रॉफी. आणि नक्कीच सर्वच खेळाडूंना आम्ही सूचित करू की जर का बड्डे बॉय शेवटची बाईट मोरेश्वर. अभिनंदन पुन्हा एकदा मोरेश्वर आणि तुमच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन. तुमचे पॅकर तुमचं खरं तर आणि खरं तर ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं ऑन बिहाफ ऑफ आम्ही जरूर सांगतोय की आमच्याकडनं काहीसं राहिलं असेल, एखादी चूक भूल झाली असेल तर जरूर आम्ही क्षमस्व आहोत. पुन्हा एकदा आपण जरूर भेटूया. सर्वांना आम्ही खरं सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू आणि इथे हा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला असं आपण डिक्लेअर करूया. पुन्हा एकदा या स्पर्धेसोबत जोडले गेलेल्या सर्वच घटकांचं मनापासून आभार. आम्हाला समालोचक म्हणून या स्पर्धेसोबत जोडण्याची जी संधी मिळाली, पुन्हा एकदा ऑर्गनाइज कमिटीचा आभार व्यक्त करून आम्ही पुन्हा एकदा खरं तर इथे हा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला असं डिक्लेअर करतोय. थँक्यू सो मच एव्हरीबडी. गुड नाईट.